मायबाप यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. कालच्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं की भगवंतासोबत मिठी पडली पाहिजे. जसं आई आणि लेकराची मिठी असते तशी आपली आणि भगवंतासोबत मिठी पडली पाहिजे. आणि भगवंतासोबत जर मिठी पाडायची असेल तर त्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे, भगवंताविषयी प्रेम पाहिजे. आणि ह्या अंतःकरणात भगवंताविषयी प्रेम निर्माण करायचं असेल तर जप केला पाहिजे. तुका माने जपा मंत्र त्रियाक्षरी सोपा. सोपा मंत्र. बरं, जप केल्यामुळे काय होतं काल सांगितलं. काय काय होतं मी सांगितलं. आहे द्या विसर. पापाचं क्षलन होतं. पापम पाप होतं. देवाची कथा का श्रवण करावी. पाप नाही सांगत. आणि पाप नष्ट झालं की आपलं शरीर पुण्यात्मा बनतं. आणि पाप नाशे दर्शन. आपलं सध्या जरी कोणी दर्शन घेतलं तरी त्याचं पाप नष्ट होतं. वाल्या कोळ्याचं पाप किती पाप होतं. 7 रांजणं भरले म्हणे. 7 रांजणं. आपण तेवढं पापच केलं नाही. फक्त राम नामाचं अमृत त्याने प्राशन केलं. बोलीला वाल्मिक तैसाची करीन. देवाला वागावं लागलं. इंद्रजिताचा ज्यावेळेस लक्ष्मणानं वध केला, लक्ष्मणानं बाण मारला, इंद्रजिताचा हात अंगणात जाऊन पडला. त्याच्या पत्नीनं ओळखलं माझ्याच नवऱ्याचा हात आहे आणि ती रडायला लागली. प्रभू रामचंद्रांना दुःख झालं आणि प्रभू रामचंद्रांनी मनामध्ये विचार केला की काय नाही म्हणले, इंद्रजिताला आपण जिवंत करावं. आता इंद्रजिताला जिवंत करावं म्हणून प्रभू रामचंद्र मनामध्ये विचार करत असताना हनुमंतरायाने रामायण वाल्मिकी रामायण काढलं आणि बघू लागले मध्ये कुठे लिहिलंय का की लक्ष्मणानं इंद्रजिताला मारल्याच्या नंतर देवानं वाचवलंय का इंद्रजिताला. त्याच्यात लिहिलेलं नव्हतं. त्यावेळेस हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राला सांगितलं की देवा, आता आपल्याला बदलून वागता येत नाही. नामामध्ये इतकी ताकद आहे, जपामध्ये इतकी ताकद आहे. पापम पा करू दे, पापाचा नाही नाट होतो. त्याच्यानंतर इष्टदेवतेची कृपा होते. आता इष्टदेवता पांडुरंगाची करा, लक्ष्मीची करा, महादेवाची करा, पार्वतीची करा. तर आमचे उत्तम पाटील महादेवाची करतात, दत्ताची बी करतात, गजानन महाराजांची बी करतात. म्हणजे असं बंधन नाही की याच देवाची उपासना केली पाहिजे, असं मग बंधन नाही की याच देवीची इष्टदेवतेची आपल्यावर कृपा होईल. कोणत्याही देवतेची उपासना करा, त्या देवतेची कृपा आपल्यावर होत असते. पण तिची उपासना आपल्याला करावी लागते. आणि उपासना जर आपण नाही केली तर मात्र देवाची कृपा आपल्यावर होत नाही. मला सांगा, परीक्षेचा फॉर्मच भरला नाही,
गळ्यामध्ये माळच घातली नाही, परमार्थच केला नाही ना, परमार्थ माझ्या नशिबात नव्हता म्हणला. परीक्षेचा फॉर्मच भरला नाही, नोकरी माझ्या नशिबात नव्हती म्हणला. हो महाराज, फॉर्म तर भरावं लागेल, कमीत कमी माळ घालून मंदिरात तर यावं लागेल. एकदा प्रश्न विचारलो मी, मला धर्माचं आचरण करण्याची अपेक्षा कोण करावं. मग कोणी प्रत्येकजण मला सोडून दुसऱ्या कोण अपेक्षा करतो. म्हणजे धर्माचं आचरण कोण करतो तर दुसऱ्यानं करा, दुसऱ्यानंच करा. मी म्हणलं तसं नाही, आपल्यापासून सुरुवात आहे. धर्माचं आचरण करण्याची सुरुवात ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, तुळशीची असो की रुद्राक्षाची असो, कोणती असो, माळ आहे, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आहे आणि हृदयामध्ये वैष्णवाबद्दल कळवळ आहे. हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदयामध्ये वैष्णवाचा कळवळ आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे. अशा माणसानं धर्माचं आचरण करा. एकाने म्हणला, मग महाराज आपणच काय गुत्त घेतला हो का म्हणला, बाकीचे कशी गोवा बोलायला, आपणच काय गुत्त घेतला हो का. हो, आपण गुत्त घेतलं नाही, बरोबर आहे, पण जशी वासना तशी, जशी कर्म तशी फळ. वासनेच्या संगे जन्म घेणारा, वासनेच्या संग जन्म घ्यावा लागतो. जड भरत राजा हारणी गर्भा गेला, मृत्यू समयी जी इच्छा केली तोच जन्म पुन्हा आपल्याला मिळाला. म्हणून पापम पा करोती, पापाचा नैनाटी जप करतं. त्याच्यानंतर इष्टदेवतेची कृपा आपल्यावरती करतं आणि इष्टदेवतेची सिद्धी देखील आपल्याला प्राप्त होतात. समजा आपण अन्नपूर्णा देवतेची उपासना केली तर आपल्यामध्ये अन्नपूर्णा यावी लागते. शेरभर शिजवले तर 100 माणसं जरी जेवले तर सरलं नाही पाहिजे. ही ताकद आपल्यामध्ये, ही सिद्धी येते. अष्टमा सिद्धी, तुम्ही कोणत्याही देवतेची सिद्धी असणाऱ्या देवतेची उपासना करा, त्या देवतेची सिद्धी आपल्यामध्ये येते. 12 वर्ष सत्य बोलून बघा, वाचा सिद्धी येते की. पण त्याच्यासाठी काय करावं लागते, एक तप सत्य बोलावं लागते, खोटं बोलायचंच नाही, खोटं वागायचंच नाही. अपरिमित लाभ जरी होणार असला तरी खोटं बोलायचं नाही, सत्यावरून ढळायचं नाही. अशा पद्धतीचं आचरण करून बघा, त्या इष्टदेवतेच्या आपल्याला सिद्धीसुद्धा प्राप्त होतात, या नाम जपामुळं होतात. त्याच्यानंतर रोग निवारण काल सांगितलं. एकाने म्हणला, महाराज कीर्तनामध्ये यम येत नाही म्हणणं खरं आहे का. कीर्तनामध्ये देव म्हणजे जिथं भक्ती चालू आहे, नामाचा गजर चालू आहे, तिथं यम येत नाही म्हणणं खरं आहे का. हा म्हणलं खरं आहे. आणि घरी औषध पिऊन इथं येऊन बसल्यावर कसं, घरी औषध प्यायचं म्हणा आणि इथं येऊन बसायचं. म्हणून लक्षात घ्या, 3 कारणाने येणारा मृत्यू देव देखील टाळू शकत नाही. पहिला आहे अन्नदोष, दूषित अन्न. त्याच्यानंतर बेताल वागणूक. कोणती वागणूक, बेताल. लक्षात ठेवा, बेताल वागणूक कशाला म्हणायचं. वागून येते वागणं, बोलून येते बोलणं, जे तालात नाही ते बेताल. जे बेताल वागणूक कशाला म्हणायचं, जी वागणूक तालामध्ये नाही, समाजमान्य नाही, शास्त्रमान्य नाही, ती वागणूक म्हणजे बेताल वागणूक. खाऊन येते खायचं, पिऊन येते प्यायचं, बोलून येते बोलायचं. आई वडील मर्यादा ठेवायची नाही, नवऱ्याची मर्यादा ठेवायची नाही, याला म्हणायचं बेताल वागणं. बेताल वागल्यामुळं
मृत्यू येतो, सत्य आहे की असत्य आहे महाराज? बेताल वागणुकीमुळे मृत्यू येतो, अकाल मृत्यू. काल मृत्यू तर सर्वांनाच आहे, पण अकाल मृत्यू येतो हे सत्य आहे की असत्य आहे? सत्य आहे. आता रस्त्यानं जात असताना मोटरसायकलवर चाललाय, विमान गेल्यावर चाललाय, बरं इतक्याला आवाज शेतात ऐकू आला. आता त्याचं भविष्य बघण्यासाठी आमच्या समोर महाराजाकडे जायची गरज आहे का? कोणी सांगू शकते? हे मामासुद्धा सांगू शकतात, अरे एवढं जोरात जाऊ नको रे, मरशी. एवढ्याशा फाट्यावर वर गेला, खाऊन येते खायला, पिऊन येते पिवायला, बोलून येते बोलायला. अरे असलं बोलणं करून मरण आले होते, सहजच म्हणतो ना आपण. बघा मरण जवळ आल्यासारखं वागू नका असं, म्हणजे अकाल मृत्यू. आणि एक लक्षात ठेवा, फाशी घेऊन मेला मोक्ष नाही, पाण्यात पडून मेला मोक्ष नाही, साप चावून मेला मोक्ष नाही, पाण्यात पडून मेला मोक्ष नाही, फाशी घेतला मोक्ष नाही, ॲक्सिडेंटमध्ये मेला मोक्ष नाही. मग मोक्ष कशामध्ये? कल्याणकारी मृत्यू कशामध्ये? ज्या मायबापाचा मृत्यू घरामध्ये आपल्या लेकराच्या मांडीवर जातो, तो कल्याणकारी आणि अमृतमय मृत्यू आहे. आणि तो मृत्यू आला पाहिजे. म्हणून अन्नदोष, बेताल वागणूक आणि आळस, या 3 कारणांनी येणारा मृत्यू भगवान परमात्मा सुद्धा टाळत नाही. आणि मृत्यूला खरं कारण काय सांगू का? भगवंताने ह्या जीवाला भूक दिली नसती. ह्या वधाचं कारण अन्न आहे. अन्न नसेल तर माणूस मर. अन्न जेवढे काही मृत्यू आहेत बघा, मृत्यूपूर्वी माणसाचं काल मृत्यूसुद्धा असेल तरी अन्न वर्ज्य होतं. आपण म्हणतो दूधसुद्धा जायला गेले आहे. म्हणून भगवंताने भूक दिली नसती समजा आपल्याला, तर किती चांगलं झालं असतं. काहीच करावं लागलं नसतं आपल्याला, काहीच करावं लागलं नसतं. पण देवाने एक प्रकारे आपल्याला भूक देऊन एक प्रकारे वधच केलेला आहे या जीवाचा. म्हणून या गरीब असो की श्रीमंत असो, प्रत्येकाला भूक लागते. लक्षात घ्या, गरीब असो की श्रीमंत असो, भूक लागतेच. पण भुकेलेला अन्न देणं, या चराचरामध्ये भगवान परमात्म्याने जेवढे काही जीव आहेत 84 लक्ष योनी, या 84 लक्ष योनीमध्ये सर्वांना भगवान परमात्मा जीव घातल्याशिवाय स्वतः जेवण करत नाही. मग भगवान परमात्मा जीव घालतो. मग आपण या ठिकाणी पंगत घेतली, गावातल्या 50 लोकांना जीव घातलं, म्हणजे आपण भगवंताच्या रूपामध्ये या ठिकाणी प्रतीत झालो. आमच्या सुधा महाराजांनी म्हणले, समोर तांदूळ कशाला पाहिजे? बरोबर आहे त्यांचं. म्हणलं माझ्या मंदिरावर सुद्धा अन्नदान चालू आहे. रविवारी काही भक्त येतात, नाही पाठीमागं बसले, हा मला दिसतच नाही. मग तुम्ही हे दिलेलं जे अन्न आहे हे शिजवून आपण एखाद्या माणसाच्या मुखामध्ये घातलं, एखाद्या पक्ष्याच्या मुखामध्ये गेलं. कारण पक्षी असला म्हणजे भूक लागत नाही का? कुत्रा झाला म्हणून त्याला भूक लागत नाही का? गरीब आहे त्यालाच भूक लागते, श्रीमंताला भूक लागत नाही असं आहे का? गरीब असो की श्रीमंत असो, त्याला एक टाईमचं जरी जेवण दिलं
तरी तो पुण्यात्मा जो आहे तो विष्णू रूपामध्ये प्रतीत होतो या ठिकाणी. म्हणून सप्त्यामध्ये अन्नदान, वर्षभर आपल्या घरामध्ये सुद्धा आपण अन्नदान करतो, त्याचं कारण हे आहे. असो, मग एक भिक्षुक ऋषी म्हणतात की नवावू देवा हा शुद्धमिदम दुधो हृदाशीत पचंती मृत्यू. हा प्रत्येक जीव जो आहे केवळ भूकामुळं मृत्यूला पावत आहे. आणि 1 दिवसाचं अन्न जर आपण दिलं तर त्याचा कमीत कमी 4 दिवस जीव लांबतो. 4 दिवस जीव लांबतो त्याचा. आणि तेवढीच भगवंताला विश्रांती. हे आपण अन्नदान करणं म्हणजे भगवंताला भगवान विष्णूला विश्रांती देणं आहे. आणि पंगत न देता पंक्तीमध्ये येऊन खाणं हे काय असेल? विष्णूचं देवानं दिलं ते बी लुटलं आहे. म्हणून यथाशक्ती आपण काहीतरी या पुण्याचे भागीदार आपण व्हावं झाले पाहिजे. असो, मग आपण देवासारखे कसे हो काल इथंपर्यंत आलो होतो. देवा तू मी व्हावे की मी तू व्हावे. एक देवाचं दिव्य यंत्र म्हणून आपण या पृथ्वीवरती काम केलं पाहिजे. आणि आपण देवासारखे जर बनायचं असेल किंवा आपणालाच देव बनायचं असेल तर 4 गोष्टी आपल्या अंगामध्ये आल्या पाहिजे. त्याच्यामध्ये निश्चितता, निश्चयाचे बळ तुकारामाने घ्यायचे. निश्चय असला पाहिजे, मला करायचंच आहे, मी हे करणारच. बघूत बाबा म्हणलं की काहीच होत, बघूत म्हणलं करूत म्हणलं की होत नाही. आणि करतो म्हणलं की करतो. झालं तर करतो, झालं तर बघतो. मग समजायचं हे घेत नाही, ह्यानं करत नाही, ह्यानं बघत नाही. नाही इकडे पंगत घेतो म्हणलं की घेतो, नाही बघतो म्हणलं की गेलो. मग सांगायचं तात्पर्य म्हणजे निश्चय असला पाहिजे. सप्ताह आहे तर सप्त्यामध्ये 7 आता दुपारी पंक्तीचं देवाचं जेवल्याच्या नंतर दुपारी प्रवचन असेल तर देवाचं ऐकावं. हां, आता देवाचं खाल्लं नसलं तर काही अडचण नाही. माणूस देवाचं खाल्लं नाही ना, खाल्लं समजेरीच नाही काय. आता कसं आहे असं काय चूल बंदच असते का? मग बरं आहे की मग आता देवाचं जेवल्यावर देवाचं ऐकावं की शेजाऱ्याचं काय काय ऐकावं? ह्यानं काय करायला, त्यानं काय करायला, ह्याला काय करावं, त्याला काय करावं. देवाचं खाल्याच्या नंतर देवाचंच ऐकावं. देवाचं खाऊन जर घरचं केलं तर जमत नाही. घरचं करायला पाहिजे पण 5च्या नंतर करा. घरचं काम करून संसार करून परमात करायचं. तर घरचंही काम करायचं. आता झोपण्याच्या ऐवजी ऐकायला यायचं. निश्चितता असली पाहिजे. त्याच्यानंतर समाधान, आणि समाधान असलं पाहिजे. उचूचपणा नको, देवासारखं समाधान. आणि ही समाधाने असले तर ते आपल्या अंगामध्ये देवत्व टिकून राहतात. आणि उचूच करणाऱ्याकडे देवत्व त्याच्या अंगामध्ये टिकत नाही. आणि त्याच्यानंतर श्रद्धा, शुद्ध श्रद्धा असली पाहिजे. आणि विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होई त्याची. विश्वास असला पाहिजे. संशय आत्मा विनश्यती, गीतेमध्ये सांगितले भगवंताने, संशय आत्मा विनश्यती. संशय माणसाचा नाश होतो. आणि विश्वास असेल निश्चित. बघा तुम्ही आता आमचे सुद्धा महाराज पायी दिंडी काढतात. काही जण दिंडीला निघाले, कोणतंच नियोजन नाही. बरोबर निघाल्याच्या नंतर त्यांना पंढरपूरला नेणार, घरी आणून सोडणार. केरूरचे नरसिंह महाराजांनी सांगितलं मला येताना पैसे संपले म्हणले, जाताना होते खर्चून गेले.
येताना चौकापाशी एक बी रुपये नाही. वाहनानं यावं तर पैसे लागतात. चलत निघालो म्हणजे चौघजण. काय नाही म्हणले, जिथं गेलं तिथं जेवायला भेटलं म्हणजे. घरला येऊचेपर्यंत जेवायला भेटलं म्हणजे कमी पडलंच नाही. आणि तुम्ही निश्चय करून निघा, विश्वासानं निघा, बरोबर माणूस त्या तिथंपर्यंत जाऊन पोहोचतोच. म्हणून निश्चयाचे बळ आणि विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांची. आणि सर्व जे काही ज्याच्यावर आपली सत्ता चालते त्याच्यावर आपली सत्ता चालते. आपल्यावर ज्याची सत्ता आहे त्याच्यावर देवा आपली सत्ता चालते. म्हणून निश्चितता, समाधान, श्रद्धा आणि विश्वास एवढ्या गोष्टी जर आपल्या अंगामध्ये असतील तर निश्चितच आपण देवासारखे बनू. देवासारखं बनणं म्हणजे काय? एकम मनम, एकम बुद्धी, एकम दृष्टी, एकम सृष्टी, एकम चाल. कशा कशामध्ये एकता असली पाहिजे. घरात नवरा बायको आहे दोघंच, दोघांचं मन एक असलं पाहिजे. एकम मनम, एकम चाल. रस्त्यानं चालत असताना दोघांचे पाय एकदाच समोर पडले पाहिजेत. एक समान अंतराने दोघांनी चाललं पाहिजे. बायको पुढे, ह्याना मागे, ह्याना पुढे, बायको मागं. ह्याना काय म्हणाले, ह्याच्या ठेसा तिला लागायला, तिची ठेस ह्याला लागायला. त्याचा संसारसुद्धा नीट नाही बघा तुम्ही. नाही, एकम चाल सांगितलेलं आहे. चाल देखील एकसारखी असली पाहिजे. पती पत्नी रस्त्याने जाताना तुम्ही सुद्धा अवलोकन करा. रस्त्याने चाललेत, बोलत चाललेत, एक समान गतीने जर जात असतील, एक हात पुढे, उजवा हात पुढे गेला की त्याचाही दुसरा उजवाच हात पुढे आहे, पाय एकदा दोघांचे पुढे चालले, एक समान गतीनं चाल आहे, त्यांचा संसार बघा घरामध्ये कसं, संसारात वाढ आहे. म्हणून भगवंताच्या आचरणाशी एकाकाराशी आपला एकाकार करता आला पाहिजे. पत्नीने पतीच्या आचरणाशी एकाकार केला पाहिजे. एकम दृष्टी, एकम सृष्टी, एकम सर्व गोष्टी एकम, दोघांनी मिळून एकच पाहिलं पाहिजे. देव जो पाहतो तेच आपण पाहिलं पाहिजे. देव काय खातो तेच खाल्लं पाहिजे. हनुमंतरायनं काही खाल्लं का बक्ष? ताकद कमी होती का? हनुमंतरायाकडे ताकद कमी होती का? नाही. पण अभक्ष त्यांनी भक्षण केलंच नाही. म्हणून एकम चाल, एकम बुद्धी, दोघांनी मिळून एकच बोललं पाहिजे. दोघांनी मिळून एकच बोलायचं. म्हणजे पत्नीच्या माघारी पतीनं आणि पत्नीच्या माघारी पतीनं दोघांनी एकच बोललं पाहिजे. माघारी जरी विचारलं तरी एकच निघालं पाहिजे दोघांचं. त्या घराचा संसार नीट आहे, लक्षात घ्या. म्हणून एकम मनम एकम बुद्धी, आपल्या आचरणाचा भगवंताच्या आचरणाशी एकाकार करणे. आणि हा करत असताना, एकाकार करत असताना मी देह आणि मी जीव ही भूमिका नष्ट झाली पाहिजे. मी आलं की संपलं. मी नको. देवा तू आहेस. देवा तू तुझ्यासाठी. आणि मी, माझं आणि मला याच्यामध्येच आपण. म्हणून आपलं मी, माझं आणि मला ह्या गोष्टी आपण सोडून दिल्याशिवाय आपण देवासारखे बघू शकत नाही. मग हे ज्ञान केव्हा होईल आपणाला? हे ज्ञान केव्हा होईल तर आपली देहबुद्धीचा नाश झाला पाहिजे. आपल्याला जी बुद्धी भगवंताने दिलेली आहे त्या बुद्धीमध्ये देहबुद्धीचा नाश झाला पाहिजे. आणि देहबुद्धीचा नाश करून ईश्वर बुद्धीची प्राप्ती झाली पाहिजे. काल मी बोलत असताना सांगितलं मला की तलाठी बनायचं आहे. परीक्षेचा जाहिरात आल्याच्या नंतर फॉर्म भरला आणि मग पुस्तकं घ्यायला बाजारला गेला आणि त्याच्यानंतर अभ्यासाला चालू केला.
लगेच 1 महिन्यावर पुस्तकं गोळा करायला 10-15 दिवस गेले. परीक्षा 8 दिवस आहेत म्हणताना पुस्तकं आणला आणि मग वाचायला सुरुवात केला. पास होईल. पण है ना, जाहिरात कवा काय येईना, आधीच तयारी केला. परीक्षे म्हणजे तिकडं फॉर्म निघाले की फॉर्म भरला. परीक्षा दिवशी परीक्षेला गेला. त्याला परीक्षा पास होईल की नापास होईल? पास होईल. मग अगदी त्याच पद्धतीनं आपल्या देहबुद्धीचा नाश जर करायचा असेल तर अखंड भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. एक लक्षात घ्या, प्रथम चरणामध्ये ज्ञान कमवायचं. वय वर्ष 10 ते 25 प्रथम चरण. इतकं ज्ञान कमवायचं की पुन्हा आयुष्यभर ज्ञान कमवायची गरजच पडते. पुन्हा आयुष्यात ज्ञान कमवायचं गरजच पडू. 25 वर्षापासून दुसऱ्या चरणामध्ये 40 वर्षापर्यंत धन कमवायचं, स्थायी प्रॉपर्टी. इतकी कमवायची पुन्हा आयुष्यभर धन कमवायची गरज पडू. 40 वर्षाच्या नंतर 55 वर्षापर्यंत पुण्य कमवा. आता जे 55च्या आतमधले त्यांनी आता पुण्य कमवा. 55 पासून पुढे देव कमवा. 55 वर्षाच्या नंतर संसारात लक्ष द्यायचं नाही. लोक काय करायला बघायचं नाही. सून काय करायला बघायचं नाही. आता आपण पुढच्या जन्माची सोडून करून घ्यायची नाही. आता बघायची परिस्थिती राहिली नाही. संध्याकाळचे भांडे सकाळी घासली तरी काही म्हणायचं नाही. घर झाडून काढली नाही तरी काही म्हणायचं नाही. धुणं धुतली नाही तरी काही म्हणायचं नाही. कोणती सासू चांगली हुशार, सुनेला बोलत नाही ती हुशार. बोललं की भांडणार, काय बी करायला हवे. आता वाटवलं म्हणून सांगतो माय. नवीन सून आली घरामध्ये, हातात बांगडी एक बी नाही. तुळशीला पाणी घालायचं होतं आणि माय नगर बांगड्या तर लिहून तुळशीला पाणी घाले आणि उगा कपाळाला कुकू तर लावून तुळशीला पाणी घाल. उगा त्यात पंचपाळ्यात तुझ्या कपाळाला लावून घे कुंकू. लगेच फोन मायला, मॉम मला इथं काय बी करायला लावाल्यात. तर काय करायला लावले? वारकरी संप्रदायातली माय तुळशीला पाणी घालताना काकणं घालावं म्हणली, पंचपाळ्यातलं कुकू घेऊन कपाळाला लावली, एवढंच म्हणली. काय बी करायला लावल्यात. आणि ते मॉम बी तुम्हाला सांगतो, 4 भजे खाणारे पोरं घेऊन निघाली लगेच, भजन खिचडी खाणारे. आता गावातलं काही पोरले काय मग कामं राहणार आणि नोकरी नाही. त्याला छोकरी आहे का तुमच्या गावात? नाही. मग वट्यावर बसतात. मग तिला खिचडी भजी दिली की लगेच ती बस पट चुटू उड्या मारून लगेच गाडीमध्ये लगेच गेले. हो झालं, त्या प्रसंगात आपल्याला जायचं. तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे की आपली देहबुद्धी म्हणजे संसारातली बुद्धी नष्ट करून टाक. 55 वर्षाच्या नंतर संसारात लक्षच देऊ नका. काय करा? देव एकसारखं रामकृष्ण हरे म्हणा, राम राम म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, काय म्हणू दत्ता म्हणा, काय म्हणू वाटेल ते. बाकी दुसरं काही बोलायचं. आणि घरामध्ये काही नुकसान व्हायला वाटलं तर हसायचं. खत हसायचं. घरात काय बी नुकसान होऊ द्या, हसायचं. हसायचं. हां, उरपाट आहे. कलियुग उलटच असते. हो, कलियुगात उलटच आहे. डोळ्याला दिसलं की हसायचं.
अहो तुम्हाला सांगतो, राग आल्याच्या नंतर जोरात बोलायला बोल म्हणायची म्हणजे ताकद लागत नाही, राग गप करायला ताकद लागते. आणि तसं दिसलं की राग येते पटकन, आणि हसलं की राग येणं जीवन. नुकसान तर कसं बी होते, पण पुढचं टळते. पुढच्या गोष्टी टळतात, म्हणून पुढचं टाळण्यासाठी खददददददद घरामध्ये हसायचं. आणि आता हसूनच संसार करायची वेळ, रडून करावं तर जमना गेला. रडून करायला जमत नाही संसार करता. म्हणून हे देहबुद्धीकडे नष्ट करून टाकून द्यायचे. मग देहबुद्धीचा नाश कशानं होईल? देहबुद्धीचा नाश करायचा असेल तर नामचिंतनच करावं. नामचिंतनाला बसलं की विधेय अवस्था निर्माण झाली पाहिजे. असो ऐसा कुठे आठवायची नाही. मी कुठंही आठवलं नाही पाहिजे. 10 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट बस. दिवसाचे दिवस नाही, 10 मिनिट विसरून जायचं स्वतःला. देहभान विसरलं पाहिजे. आणि काय चांगलं व्हायला होत असलं तर तेच चांगलं झालं, त्याचं वाईट झालं त्याचं. आपलं बरं वाईट झालं देवाकडे सोडायचं. चांगलं झालं तर देवाची कृपा म्हणायची, वाईट झालं तर देवाची इच्छा म्हणायची. आणि मी देह नाही, मी तूच आहेस. आता इथून तू मी आहे की मी तू आहे, हे आपल्या आचरणाचा देवाच्या आचरणाशी एकाकार करायचं. एकम बुद्धी, एकम दृष्टी, एकम सृष्टी, एकम चाल. देवाने जे केलं ते करायचं, देवाने जे केलं ते करायचं. देवाच्या कार्यामध्ये सहभाग घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आपली देहबुद्धी ज्यावेळेस निघून जाते, देहबुद्धीचा नाश होतो, त्यावेळेस ईश्वराची बुद्धी प्राप्त होते. आणि ईश्वराच्या सुखानं सुखी होणं, ईश्वराच्या दुःखानं दुःखी होणं, याच्यात आनंद मानायचा. एखादा भगवंताचा दुःखाचा प्रसंग आठवला की ढसा 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 रडायचं. संसारातला दुःखाचा प्रसंग आला की खदददद हसायचं. आणि संसारात सुख आलं की देवाचा विसर होतो, देवाचा विसर पडतो. म्हणून देहबुद्धीचा नाश करून टाकून द्यायचा आणि ईश्वराची बुद्धी प्राप्त करून घ्यायची. आणि ईश्वराची एकदा का बुद्धी आपल्याला प्राप्त झाली की मग आसो ऐसा कोठे आठवायची नाही आहे, एक तुरी अवस्था आपल्याला निर्माण होते. मग आज आपल्याला या ठिकाणी होते की नाही बघूया. आता काय करायचं, सर्वांनी सुखासनामध्ये बसा. 10 मिनिट बसल्याच्या नंतर कळ लागणार नाही अशा स्थितीमध्ये बसा. तकवा देऊन बसू नका शक्यतो. भगवंताचंच आपल्याला बहिरंगी दर्शन घ्यायचं आहे. आणि भगवंताच्या दर्शनामध्ये एवढं लीन होऊन जायचं की विसर पडला पाहिजे, दुःख नष्ट झाले पाहिजे, दुःखाचा विसर पडला पाहिजे, संसाराचा विसर पडला पाहिजे, देहबुद्धी विसरली पाहिजे. आपल्या शरीरामध्ये कुठं दुखाले हे सुद्धा कळालं नाही पाहिजे. एवढी विधेय अवस्था निर्माण करून घ्यायची असेल तर तकवा देऊन बसवायला जमणार. थोडंसं पुढे सरकून बसा, तुम्हीच पुढे सरकून बसा. आणि मी म्हणतो ती क्रिया करायची, मी म्हणतो त्या पद्धतीनं वागायचं. आणि डोळे बंद करायचे आपल्याला, डोळे उघडे ठेवायचे नाही. डोळे जर उघडे ठेवले तर काय होतं की ह्या चर्मदृष्टीला भगवंताचं दर्शन होत नाही. ही चर्मदृष्टी, आणि ह्या चर्मदृष्टीला तो भगवान परमात्मा दिसत नाही. मग त्याला जर पाहिजे असेल तर डोळे बंद केले पाहिजे आणि एक दिव्यदृष्टी आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि ही दिव्यदृष्टी निर्माण झाल्याच्या नंतर भगवंताचं श्रीहरी भगवंताचं आपल्यासमोर एक विशाल रूप प्रकट झाल्याच्या नंतर भगवंताच्या एका अंगाचं आपल्याला अवलोकन करायचं आहे, प्रेमानं आलिंगन द्यायचं आहे. प्रत्येक अवयव भगवंताचा मन टक लावून पाहायचा आहे, असा डोळे बंदच करून.
आणि डोळे बंद करून तुम्ही ज्यावेळेस टक लावून पाहाल त्यावेळेस भगवंताचं पूर्ण रूप आपल्याला एक 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 अवयव न्याळत न्याळत त्यांच्या भगवंताच्या चरणापर्यंत यायचं आहे. आणि जोपर्यंत मी डोळे उघडा म्हणत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. तर सर्वांनी डोळे बंद करा. श्वास आत घ्या आणि बाहेर सोडत असताना ओमचा उच्चार करायचा आहे. श्वास आत घ्या, थोडासा ओढून धरा. आता आपल्यासमोर भगवंताची चतुर्भुज रूपामध्ये विशाल रूप भगवंतांना आपल्यासमोर प्रगट केलेलं आहे. आता भगवंताचा मोरमुकुट पहा. सावरिया तुझको किसने सजाया है. आता भगवंताचं कपाळ पहा, ललाट पहा. कपाळावरती गोपीचंदनाचा टिळा आहे. उभा गंध भगवंतांनी लावलेला आहे. आता हळूच आपलं लक्ष भगवंताच्या डोळ्यावरती लक्ष केंद्रित करा. गाईच्या दुधाप्रमाणे पांढरेशुभ्र डोळे आहेत, काळे बुबुळ आहेत. आता हळूच आपलं लक्ष भगवंताच्या नाकावरती लक्ष केंद्रित करा. कोणीही डोळे उघडू नका. आता भगवंताच्या ओठावरती लक्ष केंद्रित करा. एक तो तेरे ओठ कदले ओठों पे लाली लगाई. पिकलेल्या तोंडाळ्याप्रमाणे भगवंताचे ओठ आहेत. कान पहा, कानामध्ये कुंडल आहेत. आता भगवंताने कंठामध्ये मणी कौस्तुभ मणी धारण केलेला आहे. तो मणी पहा. त्या मण्याचा रंग काही जणाला निळा दिसेल, काही जणाला पिवळा दिसेल, कुणाला हिरवा दिसेल. तो रंग पहा. आता भगवंताचे दोन्ही बाहू पहा.